हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये 7वी स्कॉलरशिप या विषयामधला पायथागोरसचा सिद्धांत याच्यावर आधारित आणखी काही उदाहरणं भाग 2 मध्ये पाहू. या व्हिडिओमध्ये नवनीत स्वाध्याय 18.2 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं पाहू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे, त्रिकोण एबीसी मध्ये मेजर अँगल बी 90° ए 30° आणि सी 60° दिलाय. एसी ची लांबी जर 12 सेमी असेल तर बीसी चे किती असा प्रश्न विचारला आहे. 4 पर्याय दिले. हा जो त्रिकोण एबीसी आहे तो त्रिकोण त्या त्रिकोणामध्ये 3 कोनांची माप 30°, 60° आणि 90° आहे. असं जर असेल तर 30° कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. आपल्याला बाजू बीसी विचारलेली आहे. मग बीसीचं माप काढायचं म्हणजे कर्णाच्या निमपट म्हणजेच कर्णाला 1/2 न गुणायचं. याच्यामध्ये कर्ण म्हणजे काटकोनासमोरची बाजू एसी आहे, म्हणजे 1/2 गुणिले एसी असं आपण लिहू शकतो. मग 1/2 गुणिले एसी ची लांबी आपल्याला 12 सेमी दिली, ती इथं ठेवूया. 2 न जर 12 ला भाग घालवला तर 6 चा भाग जाईल, म्हणजे बीसी ची लांबी येईल 6 सेमी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, एका बागेतील शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर अंतरावर आहे. शिडीची लांबी 13 मीटर व घसरगुंडीची लांबी 15 मीटर असल्यास शिडीच्या खालच्या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर किती? या प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार एक आकृती काढू. शिडी व घसरगुंडीचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर अंतरावर आहे. समजा हे जे अंतर आहे ते 12 मीटर असेल तर एका बाजूला घसरगुंडी आणि एका बाजूला त्या घसरगुंडीची शिडी आहे. मग हे अंतर जे असणार आहे 12 मीटर असल्यामुळं ती जमिनीला लंब असेल, म्हणजे हे दोन्ही काटकोन त्रिकोण मिळतील. या दोन बाजूला आपण दोन बिंदू घेऊया, सी आणि डी. याच्यामध्ये एसी ही शिडी आहे आणि एडी ही घसरगुंडी आहे. मग शिडीची लांबी 13 मीटर दिलेली आहे आणि घसरगुंडीची लांबी 15 मीटर दिलेली आहे. तर या दिलेल्या माहितीवरून शिडीच्या खालच्या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर किती असा प्रश्न विचारलाय. म्हणजेच अंतर इथं काढायचंय सीडी. सीडीचं अंतर काढताना त्याच्यामध्ये दोन लहान लहान भाग आहेत, एक म्हणजे सी बी आणि दुसरा बीडी. या दोन रेषाखंडांची लांबी काढू, आपल्याला सीडी अंतर मिळेल. मग याच्यासाठी त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. त्या त्रिकोण एबीसी मध्ये जर पायथागोरसचं प्रमेय वापरलं तर कर्णवर्ग म्हणजेच एसीचा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग असं लिहिता येईल. मग एसी 13 आहे त्याचा वर्ग, एबी 12 त्याचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. मग 13चा वर्ग 169 आहे बरोबर 12चा वर्ग 144 अधिक बीसी वर्ग. 144 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 144 होतील बरोबर बीसीचा वर्ग. मग 169 वजा 144 उत्तर येईल 25 बरोबर बीसी वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 25चं वर्गमूळ 5 बरोबर बीसी, म्हणजेच बीसी बरोबर 5 मीटर. म्हणजे याच्यामध्ये बीसी ची लांबी 5 मिळाली आपल्याला. आता बीडी ची लांबी त्याच पद्धतीने काढू. त्याच्यासाठी दुसरा काटकोन त्रिकोण ए बी डी त्याच्यामध्ये पायथागोरसचा प्रमेय वापरू. म्हणजे त्रिकोण ए बी डी हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कर्णाचा वर्ग म्हणजेच एडीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू आहेत ए बी आणि बी डी, त्यामुळे त्यांच्या वर्गांची बेरीज करायची. मग एडी दिले 15 कंसाचा वर्ग, ए बी म्हणजेच 12 कंसाचा वर्ग अधिक बीडीचा वर्ग. 15चा वर्ग 225 बरोबर 12चा वर्ग 144 अधिक बीडी वर्ग. मग 225 144 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 144 होतील बरोबर बीडीचा वर्ग. 225 वजा 144 उत्तर येईल 81 बरोबर बीडीचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतले तर 81चं वर्गमूळ 9 बरोबर बीडी वर्गचं वर्गमूळ बीडी, म्हणजेच बीडीची लांबी होईल 9 मीटर. मग ही बीडी 9 मीटर मिळाली, बीसी 5 मीटर, 9 आणि 5 यांची बेरीज येईल 14 मीटर. त्यामुळे शिडीच्या खालच्या टोकापासून घसरगुंडीच्या खालच्या टोकापर्यंतचे अंतर असेल 14 मीटर, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, बाजूच्या आकृतीत ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. इथं एसी ची लांबी 33 दिलेली आहे, सीबी ची लांबी 44 दिली, तर सीओ किती असा प्रश्न विचारलाय. मग सीओ म्हणजेच या वर्तुळाची त्रिज्या आहे. जर आपण या वर्तुळाचा व्यास काढू शकलो तर त्यावरून त्रिज्या काढता येईल. मग व्यास म्हणजेच इथं ए बी आहे, कारण ओ हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे, त्याच्यामधून जाणारी ही जीवा ए बी म्हणजेच तो झाला व्यास. आता हा जर व्यास असेल तर ए बी सी या अर्धवर्तुळात अंतरित झालेला हा जो कोन आहे एसीबी तो
काटकोन असणार, म्हणजे त्रिकोण एसीबी हा काटकोन त्रिकोण आपल्याला मिळाला. मग या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो. म्हणून त्रिकोण एबीसी किंवा त्रिकोण एसीबी मध्ये कर्ण एबी आहे, इतर दोन बाजू एसी अधिक बीसी त्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका एबीचा वर्ग असेल. मग एसी दिलेला आहे 33 त्याचा वर्ग अधिक बीसी म्हणजे 44 त्याचा वर्ग. 33 चा वर्ग येईल 1089 आणि 44 चा वर्ग येईल 1936. या दोन्हीची जर बेरीज केली तर ती येईल 3025 म्हणजेच एबीचा वर्ग. आता एबी वर्ग त्याचं वर्गमूळ जर आपण काढलं तर 3025 चं वर्गमूळ येईल 55. मग एबी हा व्यास आपल्याला 55 सेमी लांबीचा मिळाला. मग सीओ ही त्रिज्या आहे, म्हणजे ती व्यासाच्या म्हणजे 55च्या निमपट असेल, म्हणजे 55ला 2 न भागायचं. मग 55/2 उत्तर येईल 27.5 सेमी ही लांबी असेल सीओची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत एम ची किंमत किती? एक काटकोन त्रिकोण दिला एबीसी. मग त्या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू. त्याच्यानुसार कर्ण वर्ग म्हणजेच एसी हा कर्ण इथं त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजे एबीचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. मग इथं एसी ची लांबी दिलेली आहे 25 त्याचा वर्ग करू बरोबर एबी म्हणजेच 7 त्याचा वर्ग अधिक बीसी ची किंमत 2m वजा 5 दिली, म्हणजे चल 2m वापरून ती एक बैजिक राशी 2m वजा 5 आहे त्याचा वर्ग करू. मग इथं 25 चा वर्ग करूया 625 येईल बरोबर 7 चा वर्ग 49 अधिक 2m वजा 5 कंसाचा वर्ग. 49 डाव्या बाजूला घेऊया, वजा 49 होतील बरोबर 2m वजा 5 कंसाचा वर्ग. मग 625 वजा 49 576 मिळेल बरोबर 2m वजा 5 कंसाचा वर्ग. दोन्ही बाजूचा वर्गमूळ घेऊया, 576 चं वर्गमूळ 24 मिळेल, कारण 24 चा वर्ग 576 आहे आणि 2m वजा 5 कंसाचा वर्ग त्याचं वर्गमूळ येईल 2m वजा 5. आपल्याला m ची किंमत काढायची आहे, वजा 5 आपण डाव्या बाजूला घेऊया, 24 अधिक 5 होतील बरोबर 2m. 24 अधिक 5 29 बरोबर 2m. मग m ची किंमत काढायला 2 डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील बरोबर m. मग 2 न जर 29 ला भाग घालवला तर 14.5 चा भाग लागेल, म्हणजेच m ची किंमत होईल 14.5. ही झाली m ची किंमत, जी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीमध्ये बीसी ची लांबी विचारलेली आहे, त्याच्यासाठी एडी 30.5 दिलेला आहे आणि एबी 11 दिले. मग बीसी ची लांबी किती असा प्रश्न विचारलाय. मग जर एडी 30.5 असेल तर आकृतीमध्ये असं दाखवले की सीडी पण तेवढाच आहे, कारण दोन समान चिन्हांनी दाखवलेत, म्हणजे सीडी ची लांबी पण 30.5च होईल. मग सीडी ची लांबी 30.5 असेल, एडी ची 30.5 असेल, तर त्याच्यावरून एसी ही लांबी आपण काढू शकतो, कारण एसी म्हणजेच दोन लहान रेषाखंडांची बेरीज आहे, म्हणजे एडी अधिक डीसी म्हणजेच 30.5 अधिक 30.5. 30.5 अधिक 30.5 म्हणजेच 61 बरोबर एसी. मग एसी ची लांबी 61 मिळाली. आता हा जो त्रिकोण आहे एबीसी तो काटकोन त्रिकोण आपल्याला दिलाय आकृतीमध्ये. मग त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरू शकतो, ज्याच्यानुसार कर्ण वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू आहेत एबी आणि बीसी त्यांच्या वर्गांची करू बेरीज. मग एसी ची लांबी 61 आहे त्याचा वर्ग बरोबर एबी म्हणजेच 11 त्याचा वर्ग अधिक बीसीचा वर्ग. मग 61 चा वर्ग 3721, 11 चा वर्ग 121 अधिक बीसीचा वर्ग. 121 आपण डाव्या बाजूला घेऊया, 3721 वजा 121 होईल बरोबर बीसी वर्ग. मग 3721 वजा 121 3600 बरोबर बीसीचा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 3600चं वर्गमूळ येईल 60 बरोबर बीसी, म्हणजेच बीसी ची लांबी येईल 60. तर ही बीसी ची लांबी असेल 60, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणारे बाजू 8 सेमी व 15 सेमी आहेत, तर त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती? आता एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिलाय, ज्याच्यामध्ये काटकोन करणारे दोन बाजू 8 आणि 15 दिलेले आहेत. आपल्याला विचारले परिवर्तुळाची त्रिज्या किती. तर परिवर्तुळ याचा अर्थ इथे एक वर्तुळ असं असेल जे या त्रिकोणाच्या तिन्ही बिंदूमधून जात असेल, तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढायची आहे, म्हणजेच त्याचा व्यास पहिल्यांदा काढावा लागेल. मग त्या वर्तुळाचा व्यास म्हणजेच या त्रिकोणाचा कर्ण असतो, कारण
तो कर्ण म्हणजेच वर्तुळाचा व्यास जर असेल तर ती जेव्हा वर्तुळ केंद्रातून जाते म्हणजेच ते अर्धवर्तुळ जे तयार होतं त्या अर्धवर्तुळात तयार झालेला कोन हा काटकोन होणार आहे. तो जर काटकोन आपल्याला दिलेला असेल, काटकोन त्रिकोण या प्रश्नातच आपल्याला दिले, त्यामुळं तो जो कर्ण आहे तो म्हणजेच त्याचा व्यास. जे आकृतीमध्ये त्या कर्णाची लांबी काढायची म्हणजेच त्या वर्तुळाचा व्यास काढायचा. एकदा का व्यास काढला की त्याच्यावरून आपण त्रिज्या काढू शकतो. मग ह्या त्रिकोणाला समजा आपण एबीसी हे नाव दिलं तर या काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग म्हणजेच एसीचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, म्हणजे एबी वर्ग अधिक बीसी वर्ग. मग एसीची लांबी म्हणजेच व्यास आपल्याला काढायचा आहे. एबी 8 आपण घेतली त्याचा वर्ग, बीसी 15 त्याचा वर्ग, 8चा वर्ग 64, 15चा वर्ग 225, या दोन्हीची बेरीज केली तर 289 येईल बरोबर एसी वर्ग. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर एसी बरोबर 289चं वर्गमूळ येईल 17. तर हा झाला व्यास आणि पर्याय क्रमांक 4 आपल्याला 17 दिसतोय. पण प्रश्नात विचारली त्रिज्या किती, त्यामुळे या व्यासाची निमपट करायची आहे. म्हणून 17ला 2 न भागायचं, उत्तर येईल 8.5. त्यामुळे ही असेल त्रिज्या जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न, एका चौरसाच्या कर्णाची लांबी 11 सेमी असल्यास त्याच्या बाजूची लांबी किती. एक चौरस दिलाय आणि त्याच्या कर्णाची लांबी दिलेली आहे. मग समजा ए बी सी डी हा चौरस असेल तर याच्या सर्व बाजूंची लांबी समान असणार आहे. याच्यात कर्ण एसी त्याची लांबी दिलेली आहे 11. मग याच्यावरून आपल्याला त्याची बाजूची लांबी विचारलेली आहे. हा जर चौरस असेल तर याचा प्रत्येक कोण काटकोन असेल, म्हणजेच त्रिकोण एबीसी हा आपल्याला काटकोन त्रिकोण मिळेल. तर त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो. तर त्याच्यापेक्षा एक सोपी पद्धत इथं अशी आहे, चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यांच्यामधलं रिलेशन आपण इथे वापरू शकतो. ते रिलेशन असं आहे की चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले चौरसाची बाजू. मग चौरसाचा कर्ण 11 दिलाय बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. मग बाजू काढायला वर्गमुळात 2 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील 11 छेद वर्गमुळात 2 बरोबर बाजू. इथे आपल्याला छेदातले वर्गमुळात 2 घालवायचे, त्यामुळे वर्गमुळात 2 छेदाला वर्गमुळात 2 न गुणूया, अंशाला पण वर्गमुळात 2 न गुणूया बरोबर बाजू मिळेल. मग 11 गुणिले वर्गमुळात 2 अंशात आहे तसेच, आणि छेदामध्ये वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2चा वर्ग म्हणजेच 2 बरोबर बाजू. आता 2 न 11ला भाग घालवला तर 5.5 चा भाग लागेल, म्हणजे 5.5 वर्गमुळात 2 बरोबर बाजू. ही मिळेल चौरसाची बाजू 5.5 वर्गमुळात 2 सेमी, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, त्रिकोण PQR मध्ये लेंथ PQ 3x वजा 1, लेंथ QR 15x आणि लेंथ PR 15x अधिक 1 असेल तर एक्सच्या कोणत्या किमतीस त्रिकोण PQR हा काटकोन त्रिकोण होईल. आता इथं एक त्रिकोण PQR आपल्याला दिलाय, ज्याच्यामध्ये आपल्याला एवढंच ठरवायचं की यापैकी या 3 बाजूंपैकी सर्वात मोठी बाजू कोणती असेल. मग ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं जर निरीक्षण आपण केलं तर इथं 3x वजा 1 आहे, 15x आहे आणि इथं 15x अधिक 1 आहे. मग 3x म्हणजे त्या एक्सची तिप्पट करून त्यातनं 1 वजा करायचा आहे. ही काही सर्वात मोठी बाजू असू शकत नाही, कारण त्याच्यापेक्षा त्याची 15 पट आहे. त्या 15 पटीपेक्षा 1 न जास्त ही एक संख्या आहे. त्यामुळे इथं PR ची लांबी, जे इथं त्रिकोणाचं नाव आपण बदलू, हा त्रिकोण आपण PQR घेऊ. Q हा कोन 90 अंशाचा घेऊ, म्हणजे PR ची लांबी होईल 15x अधिक 1. आता उरलेल्या दोन बाजूपैकी कसंही आपण घेऊ शकतो, म्हणजे PQ 3x वजा 1 आपल्याला दिले आणि QR 15x दिलेला आहे. मग असा तो त्रिकोण होईल, कारण याच्यामध्ये काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते. त्यामुळं सर्वात मोठी बाजू PR जी दिली तोच कर्ण असला पाहिजे, म्हणजेच त्याच्या समोरचा कोन Q हा काटकोन असला पाहिजे. मग अशी आकृती तयार होईल. आता प्रश्न आपल्याला विचारलाय की यापैकी कोणत्या किमतीसाठी तो काटकोन त्रिकोण होईल. मग काटकोन त्रिकोण व्हायचं असेल तर तिथं पायथागोरसचं त्रिकूट तयार झालं पाहिजे. मग आपण एक एक पर्यायानुसार जाऊया. पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये 2 किंमत दिली, मग x ची किंमत जर 2 घेतली तर PQ म्हणजेच 3x वजा 1 म्हणजे 3 गुणिले 2 6, 6 वजा 1 5 मिळेल. त्यानंतर QR म्हणजेच 15 पट आहे, मग 2 ची 15 पट म्हणजे 30, आणि PR म्हणजेच त्याच्यापेक्षा 1 न जास्त. आता 5, 30 आणि 31 हे काय पायथागोरसचं त्रिकूट आहे का, तर नाही. म्हणजे x ची किंमत 2 घेऊन तो काटकोन त्रिकोण आपल्याला मिळणार नाही, कारण ते जे तयार होतं ते पायथागोरसचं त्रिकूट नाही. दुसरा पर्याय बघूया 6. मग इथं PQ ची लांबी काय होईल बघू.
PQ 3x वजा 1 आहे. मग x ची किंमत जर 6 घेतली तर 3x वजा 1 म्हणजेच 6 गुणिले 3 18, 18 वजा 1 17 मिळेल. दुसरी बाजू 15x आहे, म्हणजे 15 गुणिले 6 90 मिळेल. त्याच्यापेक्षा 1 न जास्त 91. हे सुद्धा पायथागोरसचा त्रिकोट होत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे सुद्धा आपलं उत्तर असू शकत नाही. तिसऱ्या पर्यायाकडे जाऊया. x ची किंमत 4 घेऊन बघू. मग x ची किंमत जर 4 असेल तर जे त्रिकोट तयार होतं त्यातली पहिली किंमत 3x वजा 1 म्हणजेच 4 गुणिले 3 12 वजा 1 11. त्याच्यानंतर 15 गुणिले x म्हणजे 15 गुणिले 4 60. आणि त्याच्यापेक्षा 1 न जास्त 15x अधिक 1 म्हणजेच 61. हे मात्र पायथागोरसचं त्रिकूट आहे. ज्या अर्थी हे पायथागोरसचं त्रिकूट आहे याचाच अर्थ 11, 60 आणि 61 या त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत, ज्याच्यामध्ये 61 हा कर्ण आहे. म्हणजे x ची किंमत 4 घेतल्यानंतर आपल्याला ते पायथागोरसचं त्रिकूट मिळतं, म्हणजेच तो जो त्रिकोण मिळतोय तो काटकोन त्रिकोण असणार आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. x ची किंमत 4 घेतल्यानंतर ह्या ज्या 3 किमती आहेत त्या तीन किमती म्हणजेच त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू होतात. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. आता पर्याय 3 मध्ये आपल्याला उत्तर मिळाल्यामुळं पुढचा पर्याय चेक करण्याची गरज नाही. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आकृतीमध्ये PQ ची लांबी 18 दिलेली आहे. PQ आणि QR हे एकरूप दिलेले आहेत. RS ची लांबी 6 दिलेली आहे. तर PS किती विचारले? PS म्हणजे हा रेषाखंड, त्याची लांबी विचारली. मग त्याच्यासाठी आपल्याला एक इथं रचना करावी लागेल की P बिंदूतून अशा पद्धतीने एक लंब काढायचा आणि SR ते दोन्ही एकमेकांना लंब होतील या पद्धतीने हे दोन्ही वाढवून घ्यायचे. आता इथं अशी रचना केल्यामुळं हा PQRA आयत तयार होतोय. तो जर आयत असेल तर समोरच्या बाजू एकरूप असणार आहेत. मग इथं PQ 18 आहे, म्हणजे AR सुद्धा 18च मिळेल. त्याच्यानंतर PA ची लांबी आपल्याला काढता येईल, कारण QR आणि PQ समान दिलेले आहेत. मग PQ 18 आहे म्हणजे QR पण 18 असेल. हा मोठा रेषाखंड, मग QR 18 असेल तर त्याच्या समोरची बाजू PA सुद्धा 18 असणार आहे. म्हणजे हा जो त्रिकोण आपल्याला मिळाला PAR, त्याच्यामधल्या दोन बाजू आपल्याला मिळाल्या. प्रश्नात आपल्याला विचारले PS किती. मग PS ज्या त्रिकोणाचा कर्ण आहे तो त्रिकोण म्हणजेच PAS. हा जो काटकोन त्रिकोण आहे PAS, त्याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय आपण वापरूया. म्हणजे त्रिकोण PAS मध्ये कर्णाचा वर्ग म्हणजेच PS चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल, म्हणजेच PA चा वर्ग अधिक AS चा वर्ग, कारण त्या त्रिकोणाची तिसरी बाजू AS आहे. मग PA आपण काढलेला इथं 18, त्याचा वर्ग करू अधिक AS म्हणजेच दोन लहान रेषाखंड आहेत, एक म्हणजे AR आणि दुसरं RS. AR ची लांबी 18 आहे, RS ची 6 आहे. 18 आणि 6 24 येईल, त्यामुळे AS ची लांबी होईल 24 कंसाचा वर्ग. मग 18 चा वर्ग 324 अधिक 24 चा वर्ग 576. या दोन्हीची जर बेरीज केली तर ती येईल 900. म्हणजेच PS चा वर्ग बरोबर 900. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 900चं वर्गमूळ येईल 30 सेमी. त्यामुळं ही लांबी असेल PS ची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबतच्या आकृतीत चौरसाची प्रत्येक बाजू किती. त्याच्यामध्ये दोन आकृती आहेत. एक वरच्या बाजूला त्रिकोण आहे आणि खालच्या बाजूला एक चौकोन आहे. तो चौकोन म्हणजे चौरस आहे असं आपल्याला प्रश्नात दिले. तर त्या चौरसाची बाजू काढायची आपल्याला. चौरसाची बाजू जर काढायची असेल तर वर जो त्रिकोण आपल्याला दिलाय त्याच्यामध्ये FE हा DC वर लंब आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे तो काटकोन त्रिकोण आहे. तर त्या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय जर वापरलं तो त्रिकोण होईल FEC. तर त्रिकोण FEC मध्ये कर्ण FC आहे, म्हणजे त्याचा वर्ग इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या म्हणजेच EF आणि EC च्या वर्गांच्या बेरजे इतका असेल. तर इथं होईल EF चा वर्ग अधिक EC चा वर्ग. मग FC म्हणजेच 10 त्याचा वर्ग बरोबर EF म्हणजेच 6 त्याचा वर्ग अधिक EC त्याची किंमत आपल्याला काढायची आहे. मग 10 चा वर्ग 100 बरोबर 6 चा वर्ग 36 अधिक EC चा वर्ग. मग 36 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 36 होतील बरोबर EC चा वर्ग. मग 100 वजा 36 64 बरोबर EC चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 8 बरोबर EC, म्हणजे EC ची लांबी 8 झाली. मग EC जर 8 असेल तर आपल्याला DC ची लांबी काढायची आहे, कारण DC म्हणजेच त्या चौरसाची बाजू आहे. मग DC म्हणजेच DE आणि EC या दोन्हीची बेरीज. DE ची लांबी 2 आहे,
ECची आपण 8 काढली, या दोन्हीची बेरीज येईल 10. त्यामुळे या चौरसाची बाजू असणार आहे 10, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, पुढील आकृतीत दिलेल्या माहितीवरून आकृतीची परिमिती काढा. आता या आकृतीची परिमिती काढायची म्हणजे या आकृतीमध्ये या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या सगळ्या बाजूंची लांबीची बेरीज करायची. मग पहिल्यांदा त्या सगळ्या बाजूंच्या लांबी आपल्याला काढता आल्या पाहिजेत, कारण ह्या आकृतीमधल्या फक्त 3च लांबी आपल्याला दिलेल्या आहेत, 75, 50 आणि 25. आणि बाकीच्या सगळ्या ज्या लांबी आहेत त्या x या चलाचा उपयोग करून आपल्याला दिलेल्या आहेत. मग पहिल्यांदा आपल्याला इथं x ची किंमत काढावी लागेल. जर x ची किंमत आपण काढू शकलो तर या त्रिकोणाच्या सर्व त्रिकोणांच्या बाजूंची लांबी आपल्याला काढता येईल आणि मग त्यांची बेरीज केली की परिमिती मिळेल. मग x ची किंमत काढायला त्यातला हा जो एक त्रिकोण आहे तो घेऊ शकतो. या काटकोन त्रिकोणामध्ये कर्णवर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे सूत्र वापरून आपण x ची किंमत काढू शकतो. पण प्रत्येक ठिकाणी x आहेच, म्हणजे ह्यासाठी कुठलाही एक त्रिकोण वापरू शकतो, कारण तिन्हीच्या तिन्ही आपल्याला काटकोन त्रिकोण आपल्याला दिलेले. मग इथं पहिला त्रिकोण वापरण्याऐवजी शेवटचा त्रिकोण जर वापरला तर कॅल्क्युलेशन आपल्याला त्याच्यात कमी करावं लागेल आणि पटकन त्याचं उत्तर मिळेल. नाहीतर पहिला त्रिकोण जर आपण वापरला तर इथं 75चा वर्ग करावा लागेल, 9x करावा लागेल, 12x करावा लागेल. त्याच्यापेक्षा त्रिकोण CED हा त्रिकोण जर वापरला तर त्या त्रिकोण CED मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण CD आहे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजू म्हणजे CE वर्ग अधिक ED वर्ग. मग CD म्हणजेच 25 आपल्याला दिले त्याचा वर्ग बरोबर CE 3x त्याचा वर्ग अधिक DE 4x त्याचा वर्ग. मग 25 चा वर्ग 625, 3x म्हणजेच 3x चा वर्ग म्हणजेच 9x वर्ग आणि 4x वर्ग म्हणजेच 16x वर्ग. मग 9x वर्ग अधिक 16x वर्ग उत्तर मिळेल 25x वर्ग बरोबर 625. 25 आपण डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील म्हणजे 625 छेद 25 बरोबर x चा वर्ग. 25 न जर 625 ला भाग घालवला तर 25 चा जाईल, म्हणजे 25 बरोबर x वर्ग मिळेल. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 5 बरोबर x म्हणजेच x बरोबर 5. ही x ची किंमत आपल्याला मिळाली. आता या x च्या किमतीचा उपयोग करून याच्यामधल्या या सगळ्या ज्या बाजू आहेत 9x, 12x, 6x, 8x, 3x, 4x त्यांच्या किमती आपण काढूया. मग 9x ची किंमत काय होईल तर 9 गुणिले 5, कारण x ची किंमत 5 काढली, 9x म्हणजेच 45. त्याच्यानंतर 12x म्हणजेच 12 गुणिले 5 60. त्याच्यानंतर 6x म्हणजेच 6 गुणिले 5 30. त्यानंतर 8x आहे, 8 गुणिले 5 म्हणजेच 40. त्याच्यानंतर 3x आहे, 3 गुणिले 5 15 आणि शेवटी 4x आहे, 4 गुणिले 5 20. या सगळ्यांची बेरीज करायची आणि शिवाय 75, 50 आणि 25 या तीन बाजूंची लांबी आपल्याला दिलेलीच आहे. आता ह्या सगळ्यांची बेरीज करायची म्हणजे 75 अधिक 50 अधिक 25 आणि आता ह्या उरलेल्या सर्व बाजू म्हणजेच 45, 60, 30, 40, 15 आणि 20 या सर्वांची बेरीज करू. 5 आणि 5 10 आणि 10 20, 7 2, 4 9, 9 3 12, 22, 22 आणि 2 24, 24 आणि 12 36, 360 मिळेल. तर ही झाली परिमिती जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न या आकृतीवर आधारित आहे. कोण ABC बरोबर कोण ACD बरोबर 90 अंश, म्हणजे हे दोन्ही कोण 90 अंश मापाचे दिलेत. AB ची लांबी 9 दिली, CD ची लांबी 8 दिली, AC ची 15 दिली. तर त्याच्यावरनं AD आणि BC याच्यातला फरक विचारलाय. मग AD आणि BC यातला फरक जर काढायचा असेल तर पहिल्यांदा AD ची आणि BC ची लांबी काढावी लागेल. मग पहिला त्रिकोण ABC त्याच्यामध्ये जर पायथागोरसचं प्रमेय आपण वापरलं तर त्याच्यामध्ये कर्ण इथं AC आहे त्याचा वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजेच AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग असं आपण लिहू शकतो. मग AC 15 दिले त्याचा वर्ग, AB 9 आहे त्याचा वर्ग अधिक BC चा वर्ग. मग 15 चा वर्ग 225, 9 चा वर्ग 81 आहे, ते जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 81 होतील बरोबर BC चा वर्ग. 225 वजा 81 144 बरोबर BC चा वर्ग. वर्गमूळ घेतलं दोन्ही बाजूचं तर 12 येईल, म्हणजे BC ची लांबी 12 मिळाली. आता त्याच पद्धतीनं AD ची लांबी काढायची म्हणजे त्या दोन्हीतला फरक काढता येईल. त्रिकोण ACD याच्यामध्ये कर्ण वर्ग म्हणजेच AD चा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकाच आहे, म्हणजे AC वर्ग अधिक CD वर्ग. मग AD ची लांबी काढायची आहे. AC दिलेले 15 त्याचा वर्ग, CD दिले 8 त्याचा वर्ग.
15चा वर्ग 225, 8चा वर्ग 64, या दोन्हीची बेरीज केली तर 289 येईल. ही किंमत एडी वर्गची मिळाली. मग एडीची किंमत काढायला दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया. 289चं वर्गमूळ येईल 17. त्यामुळे एडीची लांबी 17 मिळाली. या दोन्हीतला फरक काढायचा आहे. म्हणजे 17 वजा 12 उत्तर येईल 5. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर 5 जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न असा आहे, त्रिकोण एबीसी मध्ये एबीची लांबी 12 सेमी दिलेली आहे, बीसीची 16 सेमी दिलेली आहे आणि बीडी हा एसी वर लंब काढलाय, तर बीडीची लांबी किती असा प्रश्न आहे. आता अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनामधून समोरच्या कर्णावर जर लंब काढला असेल तर त्या काढलेल्या लंबाची लांबी काढायला एक सूत्र आपल्याकडे आहे. म्हणजे इथं बीडी हा या काटकोन बी मधून त्याच्या कर्णावर लंब काढलाय, म्हणजे काटकोन त्रिकोणात कर्णावर हा काढलेला लंब आहे, मग त्याची लांबी काढायला म्हणजेच बीडीची लांबी काढायला एक सूत्र आपलं असं आहे की तो जो मुख्य त्रिकोण आहे त्याच्या दोन बाजू घ्यायच्या, म्हणजे एबी आणि बीसी यांचा करायचा गुणाकार आणि त्याला त्या मोठ्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णानं भागायचं, म्हणजे एसीनं भागायचं. तर हे ते सूत्र आहे. या सूत्राचा उपयोग करून आपण या प्रश्नाचं उत्तर कुठल्याही पद्धतीचं मोठं कॅल्क्युलेशन न करता सोप्यात सोप्या पद्धतीनं आणि अगदी अचूक काढू शकतो. आता या सूत्रामध्ये ज्या किमती आहेत त्याच्यामध्ये एबीची लांबी 12 दिलेली आहे, बीसीची लांबी 16 दिलेली आहे, फक्त एसीची लांबी आपल्याकडे नाही, ती तेवढी काढावी लागेल. मग त्याच्यासाठी त्रिकोण ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. मग त्या त्रिकोण एबीसी मध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि त्याच्यानुसार असं लिहू शकतो की एसीचा वर्ग जो कर्ण आहे तो एबीचा वर्ग अधिक बीसीच्या वर्गा इतका असणार आहे. मग एबी म्हणजेच 12 त्याचा वर्ग, बीसी म्हणजेच 16 त्याचा वर्ग, 12चा वर्ग 144 अधिक 16चा वर्ग 256, या दोन्हीची बेरीज येईल 400 बरोबर एसी वर्ग. मग दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 400चं वर्गमूळ 20 येईल, त्यामुळे एसीची लांबी 20 झाली. ती या सूत्रात किंमत ठेवूया 20. आता इथे 4 न भाग घालू, 4 × 12, 4 × 5 = 20. मग 16 गुणिले 3 म्हणजेच 48 छेद 5. 48ला 5 न भागू, 5 × 1 = 5, 5 × 9 = 45, 3 शिल्लक राहतील. तर 3ला भाग जात नाही म्हणून डेसिमल घ्यायचा, त्याच्याबद्दल 1 0, 5 × 30, त्यामुळे उत्तर येईल 9.6 सेमी. तर ही लांबी असेल बीडीची, जी आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेली आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, एका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंची लांबी 7 सेमी व 24 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या परिवर्तुळाची त्रिज्या किती. पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा प्रश्न, जर एक काटकोन त्रिकोण आपल्याला दिला असेल तर त्याच्या परिवर्तुळाची त्रिज्या काढायची, म्हणजेच असं वर्तुळ जे त्या त्रिकोणाच्या तिन्ही शिरोबिंदूमधून जाईल. मग समजा हा त्रिकोण एबीसी आहे, ज्याच्यामधून एक वर्तुळ जात असेल तर त्या परिवर्तुळाचा व्यास म्हणजेच या काटकोन त्रिकोणाचा कर्ण असतो, म्हणजे इथं केंद्रबिंदू असेल ओ. मग या काटकोन करणाऱ्या दोन बाजू दिल्यात 7 आणि 24. आणखी एक गुणधर्म आपल्याला इथं असा वापरता येईल की जर अर्धवर्तुळामध्ये एखादा कोन अंतर्लिखित झाला असेल तर तो काटकोनच असतो, म्हणजे कोन बी ए सीचं माप 90 अंश असेल म्हणजेच हा काटकोन त्रिकोण तयार होतो. म्हणून मग त्रिकोण BAC हा जो काटकोन त्रिकोण आहे त्याच्यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय वापरू शकतो आणि त्याच्यानुसार कर्णाचा वर्ग, कर्ण म्हणजेच इथे BC आहे, हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतका असतो, म्हणजेच AB चा वर्ग अधिक AC चा वर्ग. मग AB म्हणजेच काटकोन करणारी एक बाजू 7 दिलेली आहे, काटकोन करणारी दुसरी बाजू AC 24 दिलेली आहे, त्याचा वर्ग करू. 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576, या दोन्हीची बेरीज येईल 625 बरोबर BC चा वर्ग. मग BC म्हणजेच या काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण आहे, दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया, 625 वर्गमूळ 25. तर हा मिळाला आपल्याला व्यास, म्हणजे या काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजेच या वर्तुळाचा व्यास. मग व्यास 25 आहे, आपल्याला विचारले त्रिज्या किती. त्रिज्या ही व्यासाच्या निमपट असते, म्हणजे 25ची निमपट करायची, 25ची निमपट येईल 12.5. त्यामुळे त्या परिवर्तुळाची त्रिज्या असणार आहे 12.5, जे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2.